राम. पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य, त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या काही संभाव्य घटना याची आपण आज चर्चा करणार आहोत. पुष्य नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे तो शनी आहे आणि पूर्ण नक्षत्र मालिकेतील सर्वात बलवान नक्षत्र जे आहे हे पुष्य नक्षत्रच मानले गेलेले आहे. ह्या नक्षत्रावर चालू केलेलं कोणतंही काम जे आहे ते शक्यतो कधीच फेल होत नाही. 99% ह्याच्यामध्ये आपणास यशच मिळताना दिसून येते. आता हे नक्षत्र जे आहे हे कर्क राशीमध्ये पडलेलं आहे आणि नक्षत्र मालिकेतील 8वं नक्षत्र आहे आणि कर्क राशीतच ह्याची 4 चरणे येतात. तर पहिलं चरण जे आहे ते येतं सिंह राशीचं, दुसरं चरण जे येतं ते येतं कन्या राशीचं, तिसरं चरण तुळ रास आणि चौथं चरण जे आहे ते वृश्चिक राशीचं येतं. त्याप्रमाणे ह्याचे जे चरण स्वामी आहेत पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा स्वामी जो आहे तो रवी, दुसऱ्या चरणाचा स्वामी जो आहे तो बुध, तिसऱ्या चरणाचा स्वामी शुक्र आणि चौथ्या चरणाचा स्वामी मंगळ. तर असे हे चरण स्वामी झालेले आहेत. आता ह्या व्यक्तींचा स्वभाव कसा असू शकतो, तर पहिल्या चरणात जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा स्वभाव जो आहे तो थोडासा चिकित्सक असतो. प्रत्येक गोष्टी मागे सत्यता पडताळण्याची सवय ह्या व्यक्तींना लहानपणापासूनच लागलेली असते. सत्यता पडताळणे म्हणजे काय, एखादा जर विद्यार्थी शाळेमध्ये एखादी नोट्स वाचत असेल, अभ्यास करत असेल तर ही अशीच का आहे, याच्या मागे कारण काय आहे, तर अशी चिकित्सा जी आहे चांगली ह्या व्यक्तींच्या स्वभावामध्येच आलेली असते. त्यामुळं अशा नक्षत्रावर जन्मलेली मुलं सुद्धा जी आहेत ती शालेय अभ्यासक्रमामध्ये हुशार असतात आणि ह्यांना रवी चरण स्वामी असल्यामुळे नेहमी कठोर सत्य काय असतं हे आयुष्यामध्ये यांना चांगलं लक्षात येतं आणि अनुभवासही मिळतं. त्याच्यानंतर पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात जो व्यक्ती जन्मलेला असतो त्याचा जो चरण स्वामी आहे तो बुध आहे. आता ह्या बुधाचा आणि नक्षत्र स्वामी शनी जो आहे यांचा कसा संबंध येतो, म्हणजे ही व्यक्ती जी आहे ही बोलताना अगदी फार सावकाशपणे आपले मुद्दे मांडते आणि समोरच्याला त्यातली सत्यता जी आहे ती पटवून देते. त्यामुळं बुधाच्या चरणात आणि पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती जे आहेत ह्या शांत आणि हळूवारपणे आपला संवाद जो आहे तो सोसायटी समोर किंवा मित्रांसमोर मांडतात आणि त्यातली सत्यता जी आहे ती ते त्या व्यक्तीला पटवून देतात. हाच यांचा एक सर्वात मोठा वैशिष्ट्याचा भाग आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे पुष्य नक्षत्र तिसरं चरण, तर ह्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या कला गुणांना भरपूर वाव देतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते स्वतःला वाहून घेतात. कला ही खरी साधक आहे आणि मी मागच्या पुनर्वसू नक्षत्राबद्दलही हेच सांगितलेलं आहे आणि तोच नियम जो आहे या इथं लागू होतो की पुष्य नक्षत्रात जन्मलेला आणि तिसऱ्या चरण असलेल्या व्यक्ती ज्या आहेत यांना प्रसिद्धीशी फार काही घेणं देणं नसतं. ते नेहमी कलेची साधना करणे, आयुष्यभर त्याची सेवा करणे हाच त्यांचा उद्देश असतो आणि त्यामधूनच ते समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर हे तिसऱ्या चरणामध्ये फार प्रकर्षाने जाणवताना दिसून येतं. त्याचबरोबर ब्रिलियन्सी जी आहे, कलेमध्ये एक प्रकारचे व्यक्तीला कल्पना सुचत असतात. त्याची जी कल्पनाशक्ती आहे, प्रतिभाशक्ती आहे, कविता करण्याचा छंद जो आहे तो सुद्धा या व्यक्तींना बऱ्याच वेळा त्यांच्या स्वभावामध्ये असताना दिसून येतो. त्यामुळे तिसरं चरण जे आहे हे कला गुणांनी भरलेलं आहे. त्याच्यानंतर पुष्य नक्षत्राच्या चौथ्या चरणात ज्या जन्मलेल्या व्यक्ती आहेत त्याचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. आता ह्या व्यक्ती ज्या आहेत अशा मी काही कायदे तज्ज्ञ बघितलेले आहेत, कायदे पंडितही बघितलेले आहेत आणि त्यांचा जन्म पुष्य नक्षत्राच्या चौथ्या चरणात होताना दिसून येतो. अर्थात ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या नेहमी नियमाला धरूनच बोलतील तुमच्याशी. नेहमी नियम सोडून कधीही कोणती गोष्ट झालेली यांना मनालाही पटणार नाही
त्यामुळे साधा स्वभाव गुणधर्म जरी बघितला पुष्य नक्षत्राबाबतीतला, म्हणजे ओव्हरऑल चारही चरणे असली तरी चालतील, तर ह्या व्यक्तींना घरामध्ये स्वच्छता आवडते. आपण ज्या ठिकाणी बसतो तिथं सुद्धा स्वच्छताच आवडते. प्रसन्नता मनामध्ये यांच्या खूप भरलेली असते आणि त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता असते, जेणेकरून समोरच्याला एखादं प्रोत्साहन मिळतं. पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या शक्यतो समोरच्याला सत्य मार्गदर्शन करतात. म्हणजे मला असं वाटत नाही की शक्यतो ह्या ज्या व्यक्ती ज्या आहेत ह्या कुठेतरी मार्केटिंग क्षेत्रामध्ये वगैरे काम करतील असं मला वाटत नाही. हे एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तर काम करतीलच, पण नेहमी समोरच्याला सत्य सांगणे हाच यांचा स्वभाव असतो आणि त्यातूनच मग जे काही त्यांचा व्यवसाय झाला तो झाला. त्यामुळे ह्यांचा दिवस जो आहे जरी तो प्रपंचिक गोष्टी करण्यामध्ये गेला तर संध्याकाळी मन शांत ठेवणे, समाधान ठेवणे याच्याकडेच यांचा कल जास्त असतो. आता पुष्य नक्षत्र जे आहे याबद्दल थोडंसं जरी बोलायला झालं तर ह्याला गुरुपुष्यामृत योगावर, म्हणजे ह्याला गुरुपुष्यामृत योगामध्येच गणलं जातं. जेव्हा चंद्र जो आहे तो पुष्य नक्षत्रामध्ये येतो किंवा त्याची चंद्र गुरुची युती पुष्य नक्षत्रामध्ये झालेली असते त्यावेळेस सुद्धा हा पुष्य नक्षत्र योग तयार होतो आणि ह्या नक्षत्रावर जर कोणतंही काम तुम्ही फार मोठं काम जे असेल हाती घेतलं असेल तर ते पूर्ण होताना दिसून येतं. आता थोडासा वेगळा विषय मी पुष्य नक्षत्राबद्दल बोलून दाखवतो. उदाहरणार्थ आपला जन्म पुष्य नक्षत्रावर झालेला आहे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये मकर राशीत शनी आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की आपल्या जन्मकुंडलीत चंद्र आणि शनी समोरासमोर आले तर हा योग तयार होतो, पुनर्भू योग किंवा याला विषयोग म्हणतात. मग अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काय होतं, जरी अशा बलवान नक्षत्रात जन्म झाला असता तरी आपण जे काम हाती घेतो त्याला 2 ते 3 वेळा फेल्युअर येताना दिसून येतं, पण काम पूर्ण होतं आणि त्याच्यात भरपूर यश मिळतं आणि यश असं मिळतं की त्याच्यामध्ये कल्पनेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये काही आउटपुट्स मिळतात त्या कामामध्ये. त्यामुळे पुष्य नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती जे आहेत ह्या थोडक्यात मी असं म्हणेन येताना शनीचं बल जन्माला घेऊन आलेले असतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती जे आहेत त्या थोडक्यात शनीचं बल जन्माला घेऊन आलेले असतात. आणि आपणा सर्वांना माहीत आहे, तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठीही सांगतो, ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या फार शांत, समाधानी आणि सावकाशपणे एखाद्या गोष्टीला हात घालतात. पेशन्स यांच्यामध्ये खूप असतात, धीर खूप असतो, वाट पाहतात ते. त्यांच्या आयुष्यामध्ये अशी त्यांना इच्छा नाही की आज मी काम घेतलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं सक्सेस मिळावं. आपण म्हणतो की नाही, उशिरा मिळालेलं का असणं पण आपल्या झाडाला फळ जे आहे ते उशिरा लागतं. तर त्याच प्रकारच्या घटना ज्या आहेत ह्या यांच्या आयुष्यामध्ये घडतात. आणि पुष्य नक्षत्राचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या हार कधी मानत नाहीत. म्हणजे आय एम गोइंग टू क्विट असं अजिबात होणार नाही. चिकाटी जी आहे, चिवटपणा जो म्हणतो स्वभावामधला, थोडक्यात एक मराठीचा शब्द आहे तो चिवटपणा, प्रत्येक गोष्टीमधला तो यांच्या स्वभावामध्ये ठासून भरलेला असतो. त्यामुळे एखादं काम हाती घेतलं कितीही वेळा अपयश होऊ दे पण 101 वेळा त्या व्यक्ती उठून राहतात आणि पुन्हा ते त्या कामाच्या मागे हात धरून लागतात आणि त्याच्यामध्ये यश मिळवूनच दाखवतात. तर असे हा पुष्य नक्षत्राचा थोडा स्वभाव दिसून येतो. आता थोडंसं पुढं जाऊया आपण. बऱ्याच आपले ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत की त्यांची शंका अशी असते की सर पुष्य नक्षत्रात जन्म आहे आणि आता जन्मताच शनीची महादशा लागते तर बालकाचं बालपण जे आहे ते कसं जाईल. तर तिथं सुद्धा काळजी करण्याची गरज नाही आहे मित्रांनो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की विवाह सोडून इतर कोणत्याही कार्याला पुष्य नक्षत्र जे आहे ते ग्राह्य धरले जाते आणि त्याचं फळ जे आहे ते सकारात्मकच मिळते. आता जन्मता शनीची दशा लागली ह्याचा अर्थ काय असतो, याच्या व्यक्तीच्या मनावर शनीचे गुणधर्म जे आहेत हे प्रभाव टाकत असतात. म्हणजे मी आता इतके वेळ झालं तुम्हाला पुष्य नक्षत्राचं जे काही सर्व
स्वभाव सांगत आहे, यांच्या आयुष्यातल्या काही घटना सांगत आहे, तशा घटना यांच्या मनावर प्रभाव टाकतात अगदी लहानपणापासूनच. आता ह्याच्यामध्ये पुढेही जाऊन सांगतो, जर पुष्य नक्षत्रामध्ये जन्म झालेला आहे आणि आपला शनी जो आहे तो शनी नवमांश कुंडलीमध्ये केंद्र स्थानामध्ये असेल आणि यांच्या पत्रिकेमध्ये कितीही वाईट योग असू दे तरी सुद्धा ही व्यक्ती तरुण जाते. पुष्य नक्षत्रामध्ये जन्म आहे आणि जन्मकुंडलीची म्हणजे केंद्रस्थाने 1, 4, 7 आणि 10 जी मधली स्थाने म्हणतो किंवा 1, 5 आणि 9 ह्या स्थानांमध्ये जरी शनी असेल तरी ही व्यक्ती जी आहे ती तरुण जाते. कोणत्याही संकटात अशी कचाटात सापडल्यासारखी सापडत नाही. त्याच्यानंतर पुष्य नक्षत्रात जन्म आणि दशमांश कुंडली म्हणतो. ही दशमांश कुंडली म्हणजे ज्याला आपण व्यवसायासाठी ती किंवा नोकरीसाठी अभ्यासाला घेत असतो त्याच्या दशम स्थानामध्ये शनी असेल किंवा प्रथम स्थानामध्ये शनी असेल तरी सुद्धा ही व्यक्ती जी आहे ही ह्याच्या सत्यवादी कामामधून भरपूर प्रसिद्धी मिळवते. पण अर्थात या व्यक्तीला प्रसिद्धीची अपेक्षा 1% सुद्धा नसते, पण ह्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते. पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचं मी असं काही पाहिलेलं आहे की ज्यांचा जन्म 1950च्या आधी 1940च्या आधी झालेला आहे, पण ह्या व्यक्तींनी एक प्रकारचं ज्ञान जे आहे ते समाजाला दिलेलं आहे आणि त्याचा वापर जो आहे तो युगानुयुग होत आहे. मग कुठली तरी पद्धत नवीन शोधून काढणे अभ्यासाची, अभ्यासामध्ये एखादं लिटरेचर करणे किंवा शोध करणे, सायंटिस्ट होणे, असे गुणधर्म जे आहेत त्या पुष्य नक्षत्रातल्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आता पुष्य नक्षत्रामध्ये जर 4थ्या चरणात जन्म झालेला असेल तर शनी महादशेचे शेवटचंच पर्व आपल्या आयुष्यामध्ये असतं. त्यामुळे लहानपणातच शनीची महादशा जी आहे ती संपून जाते. पण तरी सुद्धा जन्माच्या वेळेस जो शनी आहे तो त्याच्या अंतःकरणावर प्रभाव टाकतो. त्यामुळे एक गोष्ट यांच्या आयुष्यात घडून येते की ह्या व्यक्तीला नेहमी जो मिळणारा जोडीदार आहे तो जोडीदार प्रामाणिक मिळतो. त्यामुळे पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींनी शक्यतो सांसारिक सुखाची फारशी काही काळजी करू नये असं मला वाटतं, कारण मिळणारा जो लाईफ पार्टनर आहे तो जो प्रामाणिकच असतो. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट मला दिसून आलेली आहे की पुष्य नक्षत्रात पहिल्या चरणात जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत आणि त्यांचा लग्नेश जो आहे नवमांश कुंडलीचा तो रवी असतो, त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात येणारा जो लाईफ पार्टनर आहे तो थोडासा स्वाभिमानी असतो. मी तिथं अहंकार हा शब्द वापरणार नाही, स्वाभिमानीच म्हणेल. पण अशा व्यक्तींना मग कदाचित असं वाटतं की आपल्याला जो लाईफ पार्टनर मिळालेला आहे त्याच्यामध्ये खूप इगो आहे, अहंकार आहे. तर तसं अजिबात नसतं. तो स्वाभिमान असतो आणि त्या स्वाभिमानाला कदाचित किंवा त्या आत्मविश्वासाला कदाचित तुम्ही अहंकार असं विचारात घेत असाल तर ते साफ चुकीचं आहे. त्यामुळे पुष्य नक्षत्रात पहिल्या चरणात जन्मलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचा लाईफ पार्टनर हा मी तर स्पष्ट म्हणेल अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आणि चांगला असतो. थोडंसं पुढे जाऊया. आता पुष्य नक्षत्रात जन्म असेल आणि द्वितीय स्थानामध्ये शनी असेल किंवा हा शनी अष्टम स्थानामध्ये असेल, दुसरे किंवा अष्टम स्थान म्हणजे हे समोरासमोरची स्थाने झालेली आहेत, तर ह्या व्यक्तींना परंपरेने चालत आलेली कोणतीही इस्टेट जी आहे किंवा शेती असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय आहे तो सहजासहजी मिळून जातो आणि त्याच्यावरती प्रगतीही करतात. म्हणजे असं नाहीये की वाडवडिलांची इस्टेट आहे नुसतंच बसून खातोय मुलगा, असे काही आरोप तुमच्या भावकीमधून इकडून तिकडून गमतीशीर गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायला येत असतात. पण तसं होत नाही. ह्या व्यक्ती धनवृद्धी करतात. पुष्य नक्षत्रात जन्मला आहे तो व्यक्ती आणि त्या व्यक्तीची शनी कधीही हानी करत नाही. मी स्टेटमेंट पुन्हा एकदा करतोय, पुष्य नक्षत्रात आपला जन्म झालेला आहे त्या व्यक्तीला जन्मकुंडलीतला शनी कधीही हानी करत नाही. मग तिथं धनहानी जी आहे ती सुद्धा होताना दिसून येत नाही किंवा संपत्तीची हानी आहे ती सुद्धा होताना दिसून येत नाही. शनी हा तुमचा प्रोटेक्टर आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जो जन्म नक्षत्र स्वामी जो असतो तो तुमचा संरक्षक कवच असतो. तो तुमच्या पत्रिकेचा ओनर आहे, तो मालक आहे. त्यामुळे तुम्ही पुष्य नक्षत्रात जन्मलेला असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण की आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये आपण एकच बघितलेलं आहे की शनी जो आहे तो पापग्रह आहे, क्रूर ग्रह आहे आणि
माणसाला त्रास देतो आणि तो जर तुमचा प्रोटेक्टर झालेला असेल तर मग विचार करा तुम्ही तुमच्याकडे किती मोठी शक्ती जी आहे, शनीची शक्ती जी आहे ती जन्माला घेऊन आलेला आहात. त्यामुळे पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींनी व्यर्थमध्ये कोणतीच काळजी करणे जे आहे ते योग्य नाही. आता पुष्य नक्षत्रात जन्मलेला आहे व्यक्ती आणि त्याच्या 12व्या स्थानामध्ये शनी असेल तर मी एक व्हिडिओ पण माझा केलेला आहे 12व्या स्थानाच्या शनीबद्दल. तर ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या नेहमी दान धर्म करण्यासाठी जन्माला आलेले असतात. इतरांचे कल्याण करण्यासाठी जन्माला आलेले असतात आणि त्याच्यामध्ये मग त्या गोष्टीसाठी ते स्वतः जवळचा पैसाही सहजपणे देऊन टाकतात. शक्यतो ह्यांचा कल जो आहे तो परमार्थाकडे असतो. निस्वार्थपणे काम करण्याची एक मानसिकता जी आहे ती जन्माला घेऊन आलेली असतात. त्या थोडे एक गंमत मी तुम्हाला सांगतो. पुष्य नक्षत्रात जन्म आहे आणि 12व्या स्थानामध्ये शनी जो आहे तो असेल तर काय होतं, कदाचित आपल्या ज्या सत्यवादी स्वभाव आहे किंवा आपलं जे पूर्णपणे स्पष्ट बोलणं आहे ह्याच्यामुळे समोरच्या व्यक्ती जी आहे ती गैरसमज करून घेऊ शकते आपल्या बाबतीत. त्यामुळे आपण नेहमी संवाद साधताना बी स्पेसिफिक, नेहमी स्पष्ट बोलताना स्पेसिफिक बोलावं की जेणेकरून समोरच्याचाही संभ्रम होणार नाही किंवा त्याच्यामध्ये मनामध्ये काही गैरसमज उत्पन्न होणार नाही असं संभाषण ठेवावं. पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीला 7.5 जी आहे ती फारशी त्रास देत नाही. फक्त 8 ते 9 महिन्याचा जो कालावधी असतो तो संघर्षाचा असतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर पुष्य नक्षत्रात जन्म आहे तर अशा व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करू इच्छित असताल तर ती लॉंग टर्म करावी. म्हणजे जे काही आज आपण पाहतो तरुण मुलं आहेत किंवा बरेचसे एक्सपर्ट आहेत जे इंट्राडेमध्ये करतात किंवा ऑप्शनल ट्रेडिंग करतात किंवा स्विंग ट्रेडिंग करतात, हे सुटेबल नाही त्यांच्यासाठी. त्या व्यक्तीने लॉंग टर्मच ट्रेडिंग करावं, थोडासा अभ्यास करावा आणि लॉंग टर्म ट्रेडिंग करायला काहीही हरकत नाही. मित्रांनो, मी फार थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आपणास कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा ही अपेक्षा आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर.